नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत परफेक्ट अशी लस्सी कशी तयार करायची। आता तुम्हाला वाटेल लस्सी बनवण्यामध्ये काय अवघड आहे, परंतु लस्सी करताना काही छोटे छोटे टिप्स आहेत, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी विकतच्यासारखी बाहेरच्यासारखी लस्सी तुमची परफेक्ट अशी तयार होईल। त्यासाठी सगळ्यात आधी आपण दही कसं लावायचं हे बघणार आहोत। जर तुमचं दही व्यवस्थित लागलं तर तुमची लस्सी परफेक्ट अशी तयार होते। आता हे दही लावताना आपण दोन पद्धतीने लावणार आहोत। एक ते पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यामध्ये आणि दुसरं लावणार आहोत ते स्टीलच्या भांड्यामध्ये। त्यासाठी सगळ्यात आधी मी दूध गरम करायला ठेवले। इथे मी अर्धा लिटर दूध घेतले। म्हशीचं दूध आहे त्यामुळे ते अगदी फुल फॅट आहे, तरी पण मी थोडंसं ते आटवून घेणार आहे। दूध आटवून घेतल्यामुळे आपलं दही अगदी घट्टसर व्हायला मदत होते। चला, ही दोन्ही भांडी देखील मी छान स्वच्छ करून घेतलेत। आता दूध आपण एक 5 मिनिटं फक्त आटवून घ्यायचे। दुधाला छान खळखळीत उकळी आली की त्याला चमच्याने ढवळत एक 5 ते 8 मिनिटं हे दूध मी आटवून घेते, म्हणजे जेणेकरून दुधामध्ये जो काही पाण्याचा अंश असेल तो पूर्णपणे निघून जाईल। बऱ्याच वेळेला दहीला पाणी सुटतं, दही चिकटसर होतं किंवा खूपच आंबट होतं। अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं दही कायमस्वरूपी अगदी परफेक्ट असं लागलेलं राहील। नेहमीचं दही आणि आपलं जे लस्सीचं दही आहे यामध्ये थोडासा मी फरक ठेवते, कारण लस्सीसाठी बनवलेलं जे दही असणार आहे ते थोडंसं गोडूस असणार आहे। दह्याला जर ओरिजिनलच जर गोडूस चव असेल तर आपली लस्सी अगदी टेस्टी अशी तयार होते। त्यासाठी काय करायचे हेही मी तुम्हाला सांगते। चला, सगळ्यात आधी दूध छान आपलं हे उकळलं गेले, आटलं गेले। दुधाला आता खाली घेते आणि छानपैकी थंड करून घेते। 1-2 मिनटं दूध छान थोडंसं थंड झालं की हे आपण जे स्टीलचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये दूध घालून घेऊयात। अगदी उकळलेलं गरम दूध आहे हे, यामध्ये लगे दही वगैरे घालायचं नाही आहे। सगळ्यात आधी आपण यामध्ये घालणार आहोत ते मिल्क पावडर। 1 चमचा मिल्क पावडर घातल्यामुळे आपलं दही अगदी गोडूस असं तयार होतं आणि अगदी घट्टसर असं तयार होतं। त्यामुळे लस्सीसाठी जेव्हा कधी तुम्ही दही लावणार असाल त्यावेळेला ही टिप एकदा नक्की वापरून बघा। जर मिल्क पावडर घालून दही लावलं तर ते अगदी दाटसर होतं आणि लस्सी आपली ओरिजिनलच दह्याला गोडसर अशी चव असल्यामुळे अजिबातही दही आपलं आंबट होत नाही। परफेक्ट असं गोडूस अशी आपली लस्सी तयार होते। बघू शकता किती सुंदर असं हे मिक्स झाले, एकही गुठळी राहता कामा नये असं परफेक्ट असं हे मिक्स करून घ्यायचं। दूध आपलं हे आता थोडंसं थंडही झालंय। आता बाकीचं दूध मी संपूर्ण मातीच्या भांड्यामध्ये घालून घेते। आता मातीच्या भांड्यात घातल्यानंतर दूध आपण थोडंसं कोमट होऊ देणार आहे। चला, इथे दूध आपल्या बोटाला टेम्परेचर त्याचं सहन होईल इतपत थंड करून घ्यायचे। खूपही थंड करायचं नाही, जर खूप दूध थंड झालं तर परफेक्ट असं दही आपलं लागणार नाही। चला, आता इथे दूध थोडंसं थंड झालं, दोन्हीमध्येही थंड झालं आहे। आता माझा जो नेहमीचा दह्याचा डब्बा आहे त्यातलं मी दोन्हीमध्ये 2 ते 2.5 चमचे दही घालून घेणार आहे। हे माझं साईचं दही आहे ज्याच्यापासून मी तूप बनवते, त्याच दह्यातलं मी मुरवण यामध्ये घालून घेते। असं घरगुती मुरवण असेल मग तर दही तुमचं खूपच छान लागतं, पण जर घरगुती मुरवण नसेल तर थोडंसं लिंबू पिळून तुम्ही 1 वाटीभर मुरवण आधीच तयार करून ठेवा आणि ते मुरवण तुम्ही यामध्ये घालू शकता। चला, आता मुरवण घातल्यानंतर अगदी मिक्स करून घ्यायचं। मुरवण टाकून असं सोडून द्यायचं नाही, तर एकसारखं 2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मुरवण संपूर्ण दुधामध्ये छान मिक्स होतं आणि दही आपलं अगदी घट्टसर असं लागतं। आता ह्या मातीच्या भांड्यामध्ये देखील मी 1-2 ते 2.5 चमचे दही घालून घेते, मुरवण घालून घेते आणि हे देखील आपण छान मिक्स करून घेऊ। गाईच्या दुधापासून दही लावणार असाल तर गाईचं दूध थोडंसं जास्त आटवून घ्या, कारण गाईचं दूध पातळ असतं त्यामुळे दह्याला आपल्या पाणी सुटण्याची शक्यता असते। तर आता हे छान मिक्स झाले। दूध आपलं अजूनही गरम आहे, ते आपण संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत। दोन्हीमध्ये पण मुरवण घातल्यानंतर हे आपण झाकण न ठेवता तासभर असंच ठेवणार आहोत। तुम्ही हे कोमट असलेल्या मिश्रणालाच लगेच झाकण लावून ठेवलं मुरवण घालून तर दह्याला पाणी सुटतं। त्यामुळे नेहमी दही पूर्णपणे थंड करा। आता मुरवण घातलेलं जे दूध आहे ते पूर्णपणे थंड करायचं 1 तास 1.5 तास आणि त्यानंतरच त्याला झाकण ठेवायचं। नाहीतर अगोदर जर तुम्ही झाकण लावलं तर वाफेमुळे आतमध्ये पाणी तयार होतं आणि आपल्या दह्याला अगदी पाणी सुटतं। चला, तर परफेक्ट असं हे आपलं मुरवण लागले। आता ह्याला आपण 1 रात्रभर असंच ठेवून देऊया। रात्रभर मी हे दही छानपैकी लावून घेतलंय। तुम्ही बघू शकता मातीच्या भांड्याला बाहेर पांढरस असा कलर आलाय, जो की दह्यामुळे आलाय। दही जसं आपल्या मातीच्या भांड्यामध्ये मुरलं जातं तसं त्याला पांढरस असा रंग येतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि घट्टसर असं दही आपलं लागले। अगदी चिकासारखं घट्ट असं हे दही आपलं लागून तयार होतं। अजिबातही पाणी होत नाही किंवा थोडंही चिकटपणा त्याला राहत नाही। पाण्याचा तर तुम्ही बघू शकता अंशही दह्यावरती नाही आहे। अगदी परफेक्ट असं हे आपलं मातीच्या भांड्यातलं पारंपरिक पद्धतीने लावलेलं दही तयार झाले। आणि हे दुसरं आहे
ज्यात आपण मिल्क पावडर मिक्स केली. हे देखील दही तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असं लागले. चव तर याची इतकी सुंदर लागते. हे असंच दही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, इतकं टेस्टी लागतं. चला आता घेऊयात आपली मेन लस्सी करायला. आता लस्सी करण्यासाठी हे जे लस्सीसाठी स्पेशल दही लावलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. विकतचं ज्या वेळेला आपण लस्सी पितो त्यावेळेला वरती जी काही मलई असते ती दिली जाते. जर तुम्ही हे दही मोडायच्या अगोदर वरती मातीच्या भांड्यामध्ये बघितलं असेल तर वरती एक हलकासा लेअर आला होता, तोही आपण काढून यावरती घालू शकतो. चला आता दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यानंतर 2 बर्फाचे खडे घालायचे आणि आवडीप्रमाणे साखर घालायची. इथे मी 3 चमचे साखर घालून घेतली आहे. त्याचबरोबर ह्या दह्यामधली थोडीशी मी मलईही घालून घेतली आहे. ज्या वेळेला तुम्ही बर्फाचे खडे घालता त्यावेळेला आपल्या दह्याला एक छान असं स्ट्रक्चर येतं, एक दाटसरपणा यायला मदत होते. आता तर तुम्हाला लस्सी कितपत घट्ट हवी ते बघून तुम्ही पाणी देखील थोडंसं ॲड करू शकता. पण मी यामध्ये पाणी अजिबातही ॲड केलं नाही आहे. बर्फाचे खडे घातले होते त्यानुसारच मी याला लिक्विड कन्सिस्टन्सी येऊन दिली आहे. अगदी परफेक्ट असं घट्टसर, अगदी स्मूथ, तुम्ही खाऊही शकता आणि पिऊही शकता. इतकं सुंदर अशी ही लस्सी आपली तयार झाली आहे. आता जो काही फेसवरती आला होता, बर्फ घातल्यामुळे छान असं त्या मलईचा फेस वरती येतो आणि हा फेस आपण वरती घालून घेऊयात. म्हणजे विकतच्यासारखी अगदी परफेक्ट अशी तुमची लस्सी घरच्या घरी तयार होतीये. इथून पुढे दही लावताना ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचं देखील दही अगदी परफेक्ट असं लागलेलं राहील आणि वर्षभर तुम्ही घरच्या दह्याचा आनंद घेऊ शकता. बरोबर लस्सी बनवण्यासाठी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्सही कशा वाटल्या हेही मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा. चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरतीही फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.